मतदारसंघ ह्याच्यासाठी नाही मिळालेले. मी अंमळनेरला 5 वर्षापूर्वी मोठ्या संख्येने आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून या मायबाप जनतेने जे मतदान केलं त्याचे आभार मानण्यासाठी मिळाले. त्यांनी आज टीका केली होती सकाळी जे म्हटलं होतं केलं होतं ट्विट त्यावर मंत्री अनिल पाटलांनी म्हटलेलं आहे की सुप्रिया सुळेंचं उत्पन्न जर 2.5 लाखाचं आज असेल तर त्यांना पण 1500 रुपये. रामकृष्ण हरी. देवेंद्र फडणवीसांनी आरोप केलेला आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये घोडदौड केलेला आहे, विरोधकांनीच केलेला आहे. काय करायचं? लाडकी बहीण योजनेची साईट जी आहे हां करण्याचं काम देखील विरोधकांनी केलेलं आहे. अहो ते राज्याचे गृहमंत्री आहेत ना, मग त्यांनी इन्क्वायरी करायला पाहिजे ना. ते गृहमंत्री आहेत या राज्याचे. गृहमंत्र्यालाच माहिती नाही कोणी केलंय. रामकृष्ण हरी बाबा. कार्यक्रम सुरू असताना दादा एकच वादा असं भाषण दिलं गेलं त्यामुळे कुठे भाषण दिलं गेलं की साहेबराव दादा एकच वादा अशी घोषणाबाजी दिली गेली. त्याच्यावर तुमचं मत काय? माझं काय मत नाही बाबा. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला जी घोषणा पाहिजे ती द्यायचा अधिकार आहे. तुम्ही जे ट्विट केलं होतं तिच्यावर रुपाली चाकणकरांनी ट्विट केलेलं आहे, पुन्हा रिट्विट केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की महिला आज पत्रकारांनी त्या कार्यक्रमामध्ये 2 महिलांशी बोलणं केलं. महिलांनी तुम्ही जे आरोप केलेले होते की धमक्या वगैरे आल्यात बा आम्हाला कार्यक्रमाला हाताने राहिला तर योजना किंवा अर्ज रद्द केले जातील ते महिलांनी फेटाळून लावलेले आहे. आणि त्यावरच रुपाली चाकणकर असं म्हणतात की हा पहिल्या दिवसापासून तुमच्यामध्ये जे मळमळ आहे, तुमच्या मनातला महिला द्वेष आहे आणि आज सबली करणारा तुमचा विरोध हा सगळा महाराष्ट्र पाहतोय. बिचारा निरागस महिलांवर इतका राग का तुम्ही व्यक्त करतायत? तुमच्यासारखे जन्मापासून नाही, शरीर वैभव तुमच्याकडे नाही, तुम्हाला 1,500 रुपयाची किंमत नाही, मात्र कष्टकरी महिलांना संसाराला हातभार लागणार आहे. तुम्ही पसरवलेल्या या गोष्ट बातम्यांमुळे तुमचा दुटप्पीपणाचा बुकरा या मायमाऊली फाडते असं बोलले त्यांनी. ऐका जरा लाज वाटेल असं बोलले. ठीक आहे ना, लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. तुमचे आरोप जे होते सही सकाळी तुम्ही जे ट्विट केलं होतं ते फेटाळून लावले त्यांनी. लोकशाही आहे. सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे. अंजली दमानिया असं म्हणतात आहेत की अजितदादांनी जी काही गुलाबी जे संवाद यात्रा काढलेली आहे याच्यासाठी पैसा कुठला? याचं उत्तर मी कसं देणार? याचं उत्तर ज्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांनी दिलं पाहिजे ना. मी कुठे? मी तिराईत आहे त्या नात्यात. ते बँक कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. या लाडक्या बहीण योजनेमुळे बँक कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. तर त्यांनी तक्रार केली मुख्यमंत्र्यांना. त्यांनी म्हटलंय की बा गरजेपेक्षा जास्त गर्दी होते आणि मिनिमम बॅलन्समुळे पैसे कटतायत, त्याच्यामुळे खटके उडतायत लोकांशी आमचे. तर याच्यावर काहीतरी वेगळी उपाययोजना तुम्ही करा. वेगळी समस्या उद्भवली आता. हो बरोबर आहे तुमचं. तुळजापूरकरजी एक युनियन चालवतात बँकेची. त्यांनी माझ्याकडे 2 महत्त्वाचे मुद्दे त्यांचं पत्र आज आलं आहे जे त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनाही लिहिलं आहे की 0 बॅलन्स ज्यांच्याकडे आहे किंवा आधीचे दुसरं काही लोन घेतलेलं आहे त्यांच्यातले हे पैसे आहेत आणि महिलांना पैसे मिळत नाही. 0 बॅलन्समध्ये पैसे टाकल्या आधीच कट केले जात आहेत. अन्य महिला ज्यांना हे पैसे मिळत श्री तुळजापूरकरांनी हे पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. ते मी मीडियामध्ये वाचलेलं आहे. मी आज तुळजापूरकरांशी बोलून त्यांचंही मार्गदर्शन घेणार आहे की ही स्कीम सुधारण्यासाठी किंवा काय प्रॉब्लेम आहे. जिल्ह्यात बँकेच्या अडचणीमुळे मी अजितदादांसोबत गेलो होतो. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा आहे. शरद पवारांचं नेतृत्व मी मान्य करतो असं म्हणत राजेंद्र शिंदे जे आमदार आहेत त्यांनी शरद पवार गटात येण्याचे संकेत दिले आहेत. रामकृष्ण हरी. घटना आहे काही दिल्लीची अदृश्य शक्ती आहे जी पवार कुटुंबावर राष्ट्रवादी नुसतं नाही, शिवसेना, पवार कुटुंब, ठाकरे कुटुंब, महाराष्ट्रातली कुटुंब सगळ्यांवरच नेमकी ही कोणची अदृश्य शक्ती आहे? आहे. तुम्ही मीडियावाले आहात ना, तुम्ही पण चेक करून सांगा कुठली तरी अदृश्य शक्ती आहे. एवढं खरं ही दिल्लीत असावी असं वाटतंय. दिल्लीत कारण का एवढी मोठी यंत्रणा दिल्लीच्या पेक्षा कोण चालू शकेल? जळगावची लाडकी बहीण जी आहे ती संभ्रमात आहे. जळगावमध्ये अशी घटना घडलेली ज्यांचे ज्या बँकेत खाते नाहीये पण त्या बँकेचे मेसेज त्यांना येत आहेत आणि त्याच्यात पैसे पडल्याचा दावा केला जातो. असं सध्या महिला संभ्रमात आहे लाडकी बहीण. अनेक गोष्टी अशा बँकेतून येत आहेत. माझी सरकारला विनंती राहील की पब्लिसिटी आणि कार्यक्रम करण्याच्या मागे धावण्यापेक्षा आज खरंच जर त्यांना महिलांना मदत करायची असेल तर मंत्रालयात बसून हे सगळं त्यांनी स्ट्रीमलाईन केलं पाहिजे. आपली जी अदृश्य शक्ती तुम्ही म्हणतायत या विधानसभेमध्ये या अदृश्य शक्तीवर आपली महाविकास आघाडीची शक्ती भारी पडेल असं वाटतं तुम्हाला? आम्ही नाही भारी पडत. महाराष्ट्राची स्वाभिमानी मायबाप जनताच भारी पडते त्या अदृश्य शक्तीच्या. आमदार शरदचंद्र पवार चला
थँक्यू